पोलीस भरतीत वारंवार विचारलेले जी.के. प्रश्न आणि उत्तरे. काचेचा शोध कोणी लावला? काचेचा शोध प्राचीन इजिप्शियन यांनी लावला. धातूचा राजा कोणास म्हणतात? धातूचा राजा सोने या धातूस म्हणतात. विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू असतो? विजेच्या बल्बमध्ये नायट्रोजन किंवा आर्गॉन हा वायू असतो. सौर सेल कशापासून बनवलेला असतो? सौर सेल सिलिकॉन या धातूपासून बनलेला असतो. बीसीजी लस कोणत्या रोगावर वापरतात? बीसीजी लस क्षयरोग म्हणजे टीबी या रोगावर वापरतात. निरोगी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती असते? निरोगी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीचे अंतर 25 सेंटीमीटर इतके असते. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते? विजेच्या दिव्यात टंगस्टन या धातूची तार असते. हवेचा दाब मोजण्यासाठी काय वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात. गुरुत्वाकर्षण जी चे मूल्य पृथ्वीच्या ध्रुवावर किती असते? गुरुत्वाकर्षण जी चे मूल्य पृथ्वीच्या ध्रुवावर सर्वात जास्त असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक इन्सुलिन होय. पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख पोलीस अधीक्षक म्हणजे SP साहेब असतात. FIRचा पूर्ण अर्थ काय? FIRचा पूर्ण अर्थ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट होय. पोलीस उपनिरीक्षक PSI यांच्या खांद्यावर किती स्टार असतात? पोलीस उपनिरीक्षक PSI यांच्या खांद्यावर 2 स्टार असतात. महाराष्ट्र पोलीस आयुक्तालय नसलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र पोलीस आयुक्तालय नसलेला जिल्हा हिंगोली होय. सायबर पोलीस स्टेशन महाराष्ट्रात पहिल्यांदा कोठे सुरू झाले? सायबर पोलीस स्टेशन महाराष्ट्रात पहिल्यांदा मुंबई येथे सुरू झाले. भारतात भारतीय दंड संहिता IPC कधी लागू झाली? भारतात IPC 1862 साली लागू झाली. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भारतातील सर्वात उंच धरण टिहरी उत्तराखंड या राज्यातील होय. SRPFच्या एका तुकडीला काय म्हणतात? SRPFच्या एका तुकडीला कंपनी असे म्हणतात. नार्कोटेस्ट कशासाठी केली जाते? नार्कोटेस्ट सत्य शोधण्यासाठी गुन्हेगार तपासात केली जाते. आशियाई खेळाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आशियाई खेळाची सुरुवात 1951 साली झाली. युनिसेफचे मुख्यालय कोठे आहे? युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. भारतातील पहिली महिला IPS कोण? भारतातील पहिली महिला IPS किरण बेदी होय. महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण होय. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ होय. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता 82.34% इतकी आहे. विशाखा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? विशाखा हा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांनी लिहिला. भारताची पहिली अणुचाचणी कोठे करण्यात आली? भारताची पहिली अणुचाचणी पोखरण येथे करण्यात आली. ही अणुचाचणी 1974 साली करण्यात आली. जागतिक कामगार दिन कधी असतो? जागतिक कामगार दिन 1 मे रोजी असतो. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई होय. सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले? सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले. गुगलचे CEO कोण आहेत? गुगलचे CEO सुंदर पिचई हे आहेत. द विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द विंग्स ऑफ फायर हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. आधुनिक संगणकाचे जनक कोणास म्हणतात? आधुनिक संगणकाचे जनक ॲलन ट्युरिंग यांना म्हणतात. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भारतातील सर्वात उंच धरण टिहरी उत्तराखंड या राज्यातील होय. पंडित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? पंडित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मूर्ख होय.
महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील होय. फेसबुकचे मुख्यालय कुठे आहे? फेसबुकचे मुख्यालय कॅलिफोर्निया, USA येथे आहे. साने गुरुजी यांनी कोणता आश्रम स्थापन केला? साने गुरुजी यांनी तपोवन हा आश्रम स्थापन केला. महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे ठिकाण ओळखले जाते. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सध्याचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ कोणत्या विभागात आढळतात? महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ विदर्भ या विभागात आढळतात. नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट नाटकाचे लेखक वि. शिरवाडकर हे आहेत. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा होतो? जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा होतो. भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ह्या होत्या. भारतातील सर्वात पहिले वृत्तपत्र कोणते? भारतातील सर्वात पहिले वृत्तपत्र द बंगाल गॅझेट हे होय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन 1942 या वर्षी सुरू झाले. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? खजुराहो लेणी मध्य प्रदेश या राज्यात आहे. संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे. महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना कोणी दिली? महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना पुण्यातील जनतेने दिली. महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांना म्हणतात. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली. 1916च्या लखनौ कराराचे प्रमुख वैशिष्ट्य काय? 1916च्या लखनौ कराराचे प्रमुख वैशिष्ट्य राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातील ऐक्य होय. ड्रेन ऑफ वेल्थ संपत्तीचा वहन हा सिद्धांत कोणी मांडला? ड्रेन ऑफ वेल्थ संपत्तीचा वहन हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? सायमन कमिशन भारतात 1928 या वर्षी आले. काकोरी कटाशी संबंधित क्रांतिकारक कोण? काकोरी कटाशी संबंधित क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान होय. महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना कोणी केली? महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष रॅमसे मॅकडोनाल्ड हे होते. स्वतंत्र भारत या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? स्वतंत्र भारत या वृत्तपत्राचे संपादक के. रामाराव होते. या वृत्तपत्राची स्थापना पंडित मोतीलाल नेहरू यांनी केली होती. कोल्हापूर संस्थानात आरक्षण जाहीर करणारे छत्रपती कोण? कोल्हापूर संस्थानात आरक्षण जाहीर करणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज होय. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह 1927 साली केला. महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य राधानगरी कोल्हापूर येथील होय. तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम कोठे होतो? तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम चांगदेव जळगाव येथे होतो. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र गुजरात या राज्यात आहे. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट होय.
भारतात तांब्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात तांब्याचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश या राज्यात होते. कांदा उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? कांदा उत्पादनासाठी महाराष्ट्रातील लासलगाव हे शहर प्रसिद्ध आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर होय. भारताची प्रमाणवेळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते? भारताची प्रमाणवेळ रेखावृत्त मिर्झापूर, अलाहाबाद जवळून जाते. नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर हे शहर संत्रे या फळासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड येथे आहे. दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? दूधगंगा हा प्रकल्प महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. भाकरा नागल हे धरण कोणत्या नदीवर आहे? भाकरा नागल हे धरण सतलज नदीवर आहे. भारताची पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ही रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र भाटे, रत्नागिरी येथे आहे. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? संविधानाच्या कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सदस्य निवडून दिले जातात. शून्य प्रहर म्हणजे काय? शून्य प्रहर म्हणजे दुपारी 12 वाजताची वेळ संसदेमधील. भारतात माहितीचा अधिकार कधी लागू झाला? भारतात माहितीचा अधिकार RTI 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 2.5 वर्ष इतका असतो. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच भूषवतात. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी म्हणजे BDO असतात. राज्यपालांना शपथ कोण देतो? राज्यपालांना शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. भारतीय संविधानाचे कलम 44 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानाचे कलम 44 समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. घटना समितीची पहिली बैठक कधी झाली? घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. मतदानासाठी लागणारी शाई कोठे तयार केली जाते? मतदानासाठी लागणारी शाई म्हैसूर कर्नाटक आणि हैदराबाद तेलंगणा या राज्यात तयार केली जाते. लोकसभेचे अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? लोकसभेच्या अंदाज समितीमध्ये 30 सदस्य असतात आणि 30ही सर्व सदस्य लोकसभेचे असतात. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या 78 इतकी आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर मांडीचे हाड होय. वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे असते? वातावरणात सर्वाधिक प्रमाण नायट्रोजन वायूचे असते. ते प्रमाण 78% इतके आहे. हायग्रोमीटरने काय मोजले जाते? हायग्रोमीटरने हवेतील आर्द्रता मोजली जाते. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो? जीवनसत्व B1 च्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? रक्ताचा तांबडा रंग हिमोग्लोबिनमुळे असतो. विजेच्या दिव्यात कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या दिव्यात निऑन किंवा आर्गॉन या वायूचा वापर करतात. मूळदूस हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मूळदूस हा रोग जीवनसत्व D च्या अभावामुळे होतो. ध्वनीची गती कशामध्ये शून्य असते? ध्वनीची गती निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूममध्ये शून्य असते. सर्वात हलका धातू कोणता? सर्वात हलका धातू लिथियम होय.
अणुबॉम्बचा शोध कोणी लावला? अणुबॉम्बचा शोध ऑटो हॅन यांनी लावला. लाळेमध्ये कोणते विकर असते? लाळेमध्ये टायलिन नावाची एन्झाईम असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? शरीरातील पाण्याचे प्रमाण साधारणतः 65 ते 70% इतके असते. रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी काय वापरतात? रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी गंधक वापरतात. सोने विरघळण्यासाठी कशाचा वापर करतात? सोने विरघळण्यासाठी ॲक्वर्जिया राजआमलाचा वापर करतात. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह नावाचा रोग होतो. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतीय पोलीस सेवेचे IPSचे जनक कोणास म्हणतात? भारतीय पोलीस सेवेचे IPSचे जनक सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. महाराष्ट्रात पोलीस प्रशिक्षण केंद्र PTC कोठे कोठे आहे? महाराष्ट्रात पोलीस प्रशिक्षण केंद्र PTC खंडाळा, जालना, तुर्भे, नागपूर आणि बाभुळगाव येथे आहेत. FIR कोण नोंदवू शकते? FIR गुन्ह्याशी संबंधित कोणतीही व्यक्ती नोंदवू शकते. ब्लॅक कॅट कमांडो कोणत्या सुरक्षा दलाला म्हणतात? ब्लॅक कॅट कमांडो NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड या सुरक्षा दलाला म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहरात पोलीस आयुक्तालय नाही. भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. पोलीस विभागातील सर्वात खालचे पद कोणते? पोलीस विभागातील सर्वात खालचे पद पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल होय. गुन्हेगाराच्या हाताचे ठसे घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? गुन्हेगाराच्या हाताचे ठसे घेण्याच्या शास्त्राला डॅक्टिलोग्राफी असे म्हणतात. महाराष्ट्र गृह विभागाचे प्रमुख कोण असतात? महाराष्ट्र गृह विभागाचे प्रमुख अप्पर मुख्य सचिव हे असतात. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक 1983 साली जिंकला. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न कधी मिळाला? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न 2014 साली मिळाला. चेस बुद्धिबळ खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली? चेस बुद्धिबळ या खेळाची सुरुवात आपल्या भारत देशात झाली. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. भारताचा पहिला अंतराळवीर कोणता? भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा होय. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा भावे होय. भारताची पहिली महिला IAS कोण? भारताची पहिली महिला IAS अन्ना राजन मल्होत्रा होय. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध होय. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? जगातील सर्वात खोल गर्ता मरियन गर्ता होय. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते? महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक दर्पण होय. कथक हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? कथक हा उत्तर प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती होय. द रेस ऑफ माय लाईफ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द रेस ऑफ माय लाईफ हे मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र आहे. द रेस ऑफ माय लाईफ हे मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास परिभ्रमण असे म्हणतात. संगणकाची मेमरी कशामध्ये मोजली जाते? संगणकाची मेमरी बाइट्समध्ये मोजली जाते. राष्ट्रगीत गाण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? राष्ट्रगीत गाण्यासाठी साधारण 52 सेकंद इतका वेळ लागतो. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी होय.
भारतात नोटा छापण्याचं केंद्र कोठे आहेत? भारतात नोटा छापण्याचे केंद्र नाशिक, महाराष्ट्र येथे आहेत. मिहान प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे? मिहान प्रकल्प महाराष्ट्रात नागपूर येथे आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड आशिया होय. भारताचे बर्डमॅन कोणास म्हणतात? भारताचे बर्डमॅन डॉक्टर सलीम अली यांना म्हणतात. सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे. भारतातील पहिली महिला रेल्वे चालक कोण? भारतातील पहिली महिला रेल्वे चालक सुरेखा यादव होय. विमानाचा वेग मोजण्याचे एकक कोणते? विमानाचा वेग मोजण्याचे एकक नॉट होय. महाराष्ट्र केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? महाराष्ट्रात केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा जळगाव होय. जय हिंद ही घोषणा कोणी दिली? जय हिंद ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. महाराष्ट्रात सर्वात जास्त सिमेंट कारखाने कोठे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त सिमेंट कारखाने चंद्रपूर येथे आहेत. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? माझे जन्मठेप हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले. 1857च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात झाशीचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले. स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम राधाबाई नौरोजी यांनी वापरला. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? आत्मीय सभेची स्थापना राजा राम मनमोहन राय यांनी केली. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870 साली झाली. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली. बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी केली. भारताचा मुक्तिदाता असे कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हटले जाते? भारताचा मुक्तिदाता असे लॉर्ड मेटकॉफ या गव्हर्नर जनरलला म्हटले जाते. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे बंदर कोणते? महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे बंदर मुंबई न्हावा जवाहरलाल नेहरू बंदर होय. भारताचे नंदनवन कोणत्या राज्याला म्हणतात? भारताचे नंदनवन काश्मीर या राज्याला म्हणतात. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी होय. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर ओडिशा या राज्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला विभाग कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला विभाग गडचिरोली म्हणजे नागपूर विभाग होय. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिली साखर गिरणी कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली साखर गिरणी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर लोणी येथे सुरू झाली. भारतात चहाचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते? भारतात चहाचे उत्पादन सर्वाधिक आसाम या राज्यात होते. जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी होय. मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये आहेत. लोकसभेचे कामकाज कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालते? लोकसभेचे कामकाज सभापतीच्या मार्गदर्शनाखाली चालते. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभेचे सभापती भूषवतात. धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? धनविधेयक सर्वप्रथम लोकसभा या सभागृहात मांडले जाते. राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राज्यपाल करतात. भारतीय संविधानाचे कलम 170 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानाचे कलम 170 विधानसभेच्या रचनेशी संबंधित आहे.
पोटनिवडणूक म्हणजे काय? पोटनिवडणूक म्हणजे प्रतिनिधीचा मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणारी निवडणूक याला पोटनिवडणूक असे म्हणतात. पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली होती? पंचायत राज पद्धतीची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती. राष्ट्रपतींना पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना पदच्युत करण्याचा अधिकार संसदेला आहे. संविधानातील कलम 51A मध्ये काय दिले आहे? संविधानातील कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. बॅटरीमध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल वापरले जाते? बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 हे आम्ल वापरले जाते. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते? रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व क म्हणजे के ची जरूरत असते. रक्ताचा कर्करोग कोणत्या नावाने ओळखला जातो? रक्ताचा कर्करोग ल्युकेमिया या नावाने ओळखला जातो. सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशामुळे होते? सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत सोलार सेलमुळे होते. कांदा, बटाटा यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? कांदा, बटाटा यांना कोंब फुटू नये म्हणून गॅमा किरणाचा वापर करतात. मानवी शरीरात एकूण किती पाळ्या असतात? मानवी शरीरात एकूण 12 जोड्या रिब्स असतात. विद्युत बल्बचा शोध कोणी लावला? विद्युत बल्बचा शोध थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला. पेसमेकर हे उपकरण कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी वापरतात? पेसमेकर हे उपकरण हृदयरोग असणाऱ्या रुग्णासाठी वापरतात. कोणत्या ग्रहाचा पहाटचा तारा म्हणून उल्लेख होतो? शुक्र या ग्रहाचा पहाटचा तारा म्हणून उल्लेख होतो. लिंबू रसामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असते? लिंबू रसामध्ये जीवनसत्व क भरपूर असते. पोलीस महासंचालकाच्या गाडीवर किती स्टार असतात? पोलीस महासंचालकाच्या गाडीवर 3 स्टार असतात. महाराष्ट्रात होमगार्डचे प्रमुख कोण असतात? महाराष्ट्रात होमगार्डचे प्रमुख महासमादेशक हे असतात. अंमलबजावणी संचालनालय ईडी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? ईडी वित्त मंत्रालयाअंतर्गत येते. भारतीय पोलीस सेवेतील IPS प्रशिक्षण केंद्र कोठे दिले जाते? भारतीय पोलीस सेवेतील IPS प्रशिक्षण हैदराबाद सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे आहे. CRPFचा पूर्ण अर्थ काय आहे? CRPFचा पूर्ण अर्थ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स होय. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणता कायदा आहे? सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 म्हणजेच IT ॲक्ट 2000 हा आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाची ट्रेनिंग कोणत्या अकॅडमीत होते? पोलीस उपनिरीक्षक पदाची ट्रेनिंग MPA नाशिक येथे होते. डायल 112 ही सेवा कशासाठी आहे? डायल 112 ही सेवा आपत्कालीन मदतीसाठी आहे. पोलीस पाटील हा कोणाचा प्रतिनिधी असतो? पोलीस पाटील हा राज्य शासनाचा गाव पातळीवरील प्रतिनिधी असतो. महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. विकेटकीपर हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? विकेटकीपर हा शब्द क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. क्रीडा दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आशियाई खेळाचे घोषवाक्य काय आहे? आशियाई खेळाचे घोषवाक्य ऑलवेज फॉरवर्ड हे आहे. भारताचे पॅरिस कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे पॅरिस जयपूर या शहराला म्हणतात. जगातील सर्वात जुने लोकशाही राज्य कोणते? जगातील सर्वात जुने लोकशाही राज्य अमेरिका होय. महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर कोणते? महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर पुणे होय. बुल फायटिंग हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? बुल फायटिंग हा स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख होय.
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती वि. स. खांडेकर होय. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता? भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र होय. फेसबुकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? फेसबुकची स्थापना 2004 या वर्षी झाली. जपानच्या संसदेला काय म्हणतात? जपानच्या संसदेला डायट असे म्हणतात. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होय. मिसाईल वुमन ऑफ इंडिया कोणास म्हणतात? मिसाईल वुमन ऑफ इंडिया टी.सी. थॉमस यांना म्हणतात. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता? 2026 नुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत होय. ऑफिशियली भारत हा नाही. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्रसंघाची यूएनची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. गूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? गूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोल्हापूर होय. भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते? भारतातील सर्वात मोठे मंदिर रंगनाथ स्वामी मंदिर तमिळनाडू या राज्यातील होय. सर्कसचे जनक कोणास म्हणतात? सर्कसचे जनक विष्णुदास भावे यांना म्हणतात. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी होय. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे वि. शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन कोठून कोठे सुरू झाली? भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन कलकत्ता ते आग्रा दरम्यान सुरू झाली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात? भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना म्हणतात. भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे आहे. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर होय. जागतिक मानवी हक्क दिन कधी असतो? जागतिक मानवी हक्क दिन 10 डिसेंबर रोजी असतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सर्वात मोठा जिल्हा कच्छ गुजरात या राज्यातील होय. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सातारा या जिल्ह्यात आहे. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताची पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होय. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर नाशिक जिल्ह्यातील होय. कादंबरी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? कादंबरी हा शब्द संस्कृत या भाषेतून आला आहे. भारतातील सर्वात उंच मूर्ती कोठे आहे? भारतातील सर्वात उंच मूर्ती गुजरात केवडिया येथे आहे. द गेटवे ऑफ इंडिया कोणत्या उद्देशाने बांधले गेले? द गेटवे ऑफ इंडिया पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी बांधले गेले. मॅक्सेसे पुरस्कार देणारा देश कोणता? मॅक्सेसे पुरस्कार देणारा देश फिलिपिन्स होय. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले. साने गुरुजीचा कोणता ग्रंथ जगप्रसिद्ध आहे? साने गुरुजींचा श्यामची आई हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता? भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग दिब्रुगढ ते कन्याकुमारी होय. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुलेंनी कोणाला समर्पित केले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुलेंनी अमेरिकन जनतेला समर्पित केले. भारताची पहिली रेल्वे कोणत्या साली धावली? भारताची पहिली रेल्वे 1853 साली धावली. भारताची पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा होय. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग होय. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड दूध उत्पादनाशी संबंधित आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल कमळ होय.
पाण्याचे तापमान कोणत्या बिंदूवर सर्वात जास्त घनता असते? पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअस सर्वात जास्त घनता असते. ताडोबा अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची राजभाषा कोणती? महाराष्ट्राची राजभाषा मराठी होय. जगाचा नकाशा प्रथम कोणी तयार केला? जगाचा नकाशा प्रथम ॲनेक्झिमेंडर यांनी तयार केला. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.